अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गोकुळ शिरगाव MIDC येथील एका व्यावसायिकाची तब्बल 32,08,157 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्क्रॅप मटेरियल पुरवण्याच्या बहाण्याने हा प्रकार घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रणजित सिंह राजाराम देसाई यांचे गोकुळ शिरगाव येथे कृषीराज एजन्सीज नावाची फर्म आहे। आरोपी गौतम तपकिरे आणि वरुण मिलिंद यार्दी यांनी संगनमत करून देसाई यांचा विश्वास संपादन केला। आरोपींनी त्यांच्या मे व्यंकटेश मेटल्स या फर्ममधून CRC स्क्रॅप मटेरियल पुरवतो असं सांगून देसाई यांच्याकडून 50 लाख रुपये आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स घेतले होते। आगाऊ रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी देसाई यांच्या फर्मला कोणतंही मटेरियल पुरवलं नाही। पैसे परत मागितले असता त्यातील काही रक्कम परत केली, मात्र उर्वरित 32,08,157 रुपये परत न करता फसवणूक केली। या रकमेच्या बदल्यात आरोपींनी 30 लाख रुपयांचा बँक चेक दिला होता, मात्र संबंधित बँक खाते आधीच बंद असल्याचं समोर आलं। आपल्या आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर रणजित सिंह देसाई यांनी पोलिसांमध्ये तक्रार अर्ज दिला होता। या अर्जाच्या चौकशीअंती गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी गौतम तपकिरे आणि वरुण यार्दी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PSI राजपूत करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।